पाणी देऊ अण्णा. पाणी आणा तो. पाणी. अरे सुरुवातीला मोठ्या आशेने तुमच्याकडे पाहिलं ना मी. एक तरुण या देशातला आज समाज आणि देशाच्या सेवेसाठी येतोय, याचा मला खूप आनंद झाला. आणि मोठ्या आशेने मी पाहत गेलो. मला आठवत आहे तुम्ही सगळे, मला माझा बर्थडे आवडत नाही, पण तुम्ही सगळे सिसोडिया सगळे मिळून माझा बर्थडे मनवतात. अनेक वेळेला बर्थडे मनवले. मला इच्छा नाही, मी बर्थडे कधी मनवत नाही, पण एवढं तुम्ही माझा आदर केला. पण मला फक्त दारूचे दुकानं, दारूच्या बाटल्या हे मला खूप खटकलं. अरे दारू पिलान पैलवान झाला असं कधी ऐकलं का? दारू पिलान पैलवान झाला. कर्करोग झाले, TB झाले, कॅन्सर झाले, हे सगळं आम्ही पाहतो वाचतो सगळं. आणि तुम्ही परत दारूचं दुकानं काढता. तर 5 वर्षानंतर तुम्ही येणार, चांगली गोष्ट आहे, तुमचं स्वागत आहे. पण हा विचार करा की आता परत मी कधी दारूला शिवणार नाही, आणि दारूचं दुकान काढणार नाही, दारूचा व्यवसाय करणार नाही. सत्ता जरी माझ्या हातात आली तरी मी माझ्या बलिदानासाठी, माझ्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान झालं त्यांची आठवण ठेवून समाज आणि देशाची सेवा करील असं व्रत घ्या. हीच आम्ही अपेक्षा ठेवली तुमच्याकडून. नाविलाज तो आम्हाला बोलावं लागलं. अरे एवढं प्रेम केलं तुमच्यावरती, पण तुम्ही रस्ता सोडून गेला म्हणून नाविलाज असतो मला बोलावं लागलं. तर माझा उद्देश हाच आहे, एक तर तरुण युवा शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे. हा तरुण जागा झाला तर देश घडेल असा माझा विश्वास आहे. आणि आशाने मी तुमच्याकडे पाहिलं की चांगला तरुण हाताशी आला, राळेगणला यायचा, बसायचं, बोलायचं. आणि हा सिसोडिया वगैरे हे सगळे तरुण मुलं होते. मला खूप आशेचे किरण दिसत होते. पण ज्यावेळेला हे दारूच्या दुकानाने हे आले त्यावेळेला माझा विश्वास भंग झाला आणि नाविलाज असतो मला बोलावं लागलं.